नमस्कार मित्रांनो, मी शेफतीश आणि मी वेकेशनवर असल्यामुळे सध्या शिपचे फारसे व्हिडिओ टाकता येत नाही. पण आता सुट्टीवर आलो आहे आणि जवळपास 9 महिन्यांपासून माझी बाईक राईड खूप मिस करत होतो. त्यामुळे विचार केला, चला एक सोलो राईड करू आणि मग मी निघालो थेट माझ्या घरी सेलूला, जे नियर बाय माथेरान आहे. मुंबईच्या ट्रॅफिकमधून एकदाचा बाहेर पडलो आणि पनवेलच्या रस्त्याला लागलो. इथून पुढे जवळपास 1.5 तासाचा प्रवास बाकी होता आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत पावसाचा एकही थेंब नव्हता. त्यामुळे बाईक अगदी निवांत आणि स्मूथ चालली होती. खूप दिवसांनी अशी हिरवळ, असे मोकळे रस्ते आणि आजूबाजूचं सगळं निसर्गरम्य वातावरण पाहिलं आणि खरं सांगायचं तर या सर्व गोष्टी मी तिथे असताना खूप मिस करायचो. रस्ते तर इतके मस्त होते की प्रत्येक वळणावर प्रवासाचा वेगळाच आनंद मिळत होता आणि मग बघता बघता पावसाची सुद्धा एंट्री झाली. वारा आणि वेग जरा जास्तच होता. त्यामुळे मी माझी बाईक बाजूला लावली आणि निवांत कॉफी घेत बसलो. समोर पाऊस, रस्त्यावरून सुसाट जाणाऱ्या गाड्या आणि मी मात्र निवांतपणे त्या पावसाचा आनंद घेत होतो. पावसाचा अंदाज घेत माथेरानच्या गाडीतून पुढे निघालो आणि शेवटी पोहोचलो माझ्या बिल्डिंगखाली. प्रवास इतका निवांत आणि छान झाला होता की थकवा अजिबात जाणवला नाही. घरी आलो, मस्त अंघोळ केली आणि सर्वात आधी देवपूजा केली आणि मग सरळ किचनमध्ये आलो. आता भूक तर लागलीच होती आणि एकटा असल्यामुळे फार काही विचार केला नाही. लगेच म्हटलं की झणझणीत तिखट मॅगी बनवूया. बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि हातात गरम गरम मॅगी. यापेक्षा परफेक्ट वेकेशन मोड काय असू शकणार. कधी कधी मोठ्या प्लॅनपेक्षा अशी एक छोटीशी सोलो राईड, थोडा पाऊस आणि आपल्या घरी परतण्याचा आनंद, बस एवढंच पुरेसं असतं. चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.